नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलेटिक्सच्या यादीमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर कोण या ठिकाणी बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलेटिक्सच्या यादीमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर कोण ठरला आहे? तर शुभमन गिल. ठीक आहे. अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या खेळाडूची नावे आहेत, जसं की पर्याय क्रमांक डी, मोहम्मद शमी. हे काय आहेत? तर यांना या ठिकाणी अर्जुन पुरस्कारासाठी, या वर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. आणि पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी मध्ये दोन खेळाडू आहेत, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. या दोन खेळाडूंना या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. जे काही आपली जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्याची जी काही PDF आपण लॉन्च करण्यात येणार आहे 99 रुपयामध्ये, त्या PDF मध्ये जे काही इंडेक्स आहे, अनुक्रमणिका आहे, ती तुम्हाला मी 2-3 दिवसामध्ये सादर करेल, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा नेमकं या 99 रुपयाच्या PDF मध्ये आपल्याला नेमकं भेटणार काय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय थोडीशी ट्रान्सपरन्सी राहील की आपल्याला हे फायदेशीर घेण्यामध्ये ठरणार आहे की नाही. ठीक आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. सिम्पली काय करायचं आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे 1 जानेवारी 2024च्या अगोदर. 96 730 58 600 या मोबाईल नंबरला तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम करायचं आहे 99 रुपयाचं. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल आणि 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? मिस इंडिया USA 2023 हा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रिजुल मैनी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रिजुल मैनी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मिस इंडिया USA 2023चा किताब या ठिकाणी त्यांनी पटकावलेला आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? जे काही सौंदर्य स्पर्धा होत असतात त्याच्याबद्दल प्रश्न आहे. तर लगेच आपण काय करूया, मागील वेगवेगळ्या वर्षांमध्ये जे काही सौंदर्य स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विजेता कोण ठरलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची ही स्लाइड आहे. जसं की फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा जिंकलेला आहे सिनी शेट्टी यांनी. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 खुशी पटेल. मिस युनिवर्स 2021 हरनाज संधू. मिस इंडिया 2022 सिनी शेट्टी. मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता. मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बिएलॉस्का. मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल. मिस अर्थ इंडिया 2022 वंशिका परमार. मिस इंडिया USA 2022 आर्या वाळवेकर. मिस दिवा युनिवर्स 2022 दिविता राय. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 प्रवीणा अंजना. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियान सेन. मिस युनिवर्स 2023 शेनिस पॅलिसिओस आणि मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी असं त्यांचं नाव आहे. बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. देशामध्ये प्रथमच कोविड-19चा अजून एक व्हॅरियंट JN1 च्या नवीन उपप्रकाराची पुष्टी या ठिकाणी कोठे झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ या राज्याच्या अंतर्गत कोविड-19चा या ठिकाणी JN1 च्या नवीन उपप्रकाराची पुष्टी करण्यात आलेली आहे, नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, जो काही कोविड-19चा या ठिकाणी जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता तो जनता कर्फ्यू कोणत्या दिवशी लावण्यात आला? भारतातील सर्वात पहिला मृत्यू कोविड-19 मुळे कोठे झाला? त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे, तर कोविड-19च्या ज्या काही वॅक्सिन तयार झाल्या त्या स्वतः भारतामध्ये मेड इन इंडियाच्या वॅक्सिन किती आहेत आणि त्या वॅक्सिनची नावे काय आहेत? एवढ्या 2-3 गोष्टीची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत आपण केरळ बद्दल चर्चा करूया. केरळ राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम,
पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कून ठेवा, विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणाची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उमाशेखर असं त्यांचं नाव आहे. कधी कधी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये प्रश्न विचारला जाणार, कसा युनिड्रॉइट मध्ये या ठिकाणी गव्हर्निंग काउन्सिलवरती कोणाची निवड झाली आहे, तर तेव्हा उत्तर काय लिहायचं, पर्याय क्रमांक बी, उमाशेखर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, युनिड्रॉइट याचा फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ. ज्याच्या मागचा उद्देश काय आहे, एक समान नियम, आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि मॉडेल कायदे, तत्वे आणि मार्गदर्शक तत्वे यांचे संच यांच्याद्वारे देशामधील खाजगी आंतरराष्ट्रीय कायद्याचा सुसंवाद साधणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या, भारताच्या उमाशेखर यांची ऐतिहासिक विजयासह युनिड्रॉइटच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती निवड झाली आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या, भारत 2024 ते 2028 या कालावधीसाठी गव्हर्निंग काउन्सिलचा सदस्य या ठिकाणी असणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, उमाशेखर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कवर ठेवा. इंडियाज ओन एआय, एआयचा फुल फॉर्म काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रश्न लिहून घ्या मग, ओलाचे जे काही सीईओ आहेत भाविश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे, यांनी विकसित केलेले भारताचे जे काही स्वतःचं एआय आहे, इंडियाज ओन एआय, याचे नाव काय आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृत्रिम असं त्या एआयचं नाव आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, स्पेलिंग लिहून घ्या, KRU TRIM, त्रिम, कृत्रिम असं त्या एआयचं नाव आहे, जे की इंडियाज ओन एआय आहे, म्हणजे भारताचं स्वतःचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, जे या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे ओलाच्या सीईओ भाविश अग्रवाल यांनी, आणि त्याचं नाव या ठिकाणी इंडियाज ओन एआय, कृत्रिम असं त्याचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे. हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याच्या संदर्भात काही लेटेस्ट महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. महत्त्वाचे प्रश्न आहेत, लिहून घ्या. भारतातील पहिली एआय शाळा आहे या ठिकाणी तिरुवनंतपुरम, केरळमध्ये. ग्लोबल इंडिया एआय समिट झालं ऑक्टोबर 2023 मध्ये आपल्या प्यारा भारतामध्ये. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने एआय आधारित असलेली विकसित केलेली एक नवीन भाषा आहे, त्या भाषेचं नाव आहे लास्मा 2 असं त्या भाषेचं नाव आहे. त्याच्यानंतर जस्ट आस्क नावाचं एक एआय चॅटबॉट लॉन्च केला आहे मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर भारतातील पहिली एआय शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणाली, जिचं नाव ठेवण्यात आलं आहे इंद्रजाल. भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता न्यूज अँकर, जिचं नाव आहे लिसा, आणि ओडिसा लँग्वेजमध्ये या ठिकाणी ते न्यूज प्रक्षेपित करते. एलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे XAI. भारतातील पहिला टेलेमानस चॅटबॉट लॉन्च करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये. जगातील पहिले एआय सेफ्टी समिट या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं ब्रिटन, UK या ठिकाणी. सर्वाधिक एआय गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारत 5व्या क्रमांकावरती आहे, तर अमेरिका हा अव्वल स्थानी आहे. आणि एआयचे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय वन आणि लाकूड प्रमाण योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. ठीक आहे, तर यांनी या ठिकाणी भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना सुरू केलेली आहे या मंत्रालयाने. 2-3 पॉइंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय, या स्वयंसेवी राष्ट्रीय प्रमाणन उपक्रमाचा उद्देश भारतातील शाश्वत वन व्यवस्थापन आणि कृषी वनीकरण पद्धतींना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या, शाश्वत वन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. कोणत्या मंत्रालयाने ही सुरू केलेली योजना आहे, तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, ज्याचे सध्याचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री आहेत भूपेंद्र यादव. आणि याला लागून या ठिकाणी एक अजून 2 पॉइंट लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय वन दिवस असतो 21 मार्चला, आणि पहिले वन विश्वविद्यालय या ठिकाणी स्थापन होणार आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे, प्रश्न आहे योजनेबद्दल, तर लगेच आपण काय करूया, ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत आणि त्या कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की पुदुमाई पेन योजना तमिळनाडू, सिनेमॅटिक पर्यटन धोरण योजना गुजरात, हमार बेटी हमार मान छत्तीसगड, अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ, हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश, अप्पर भद्रा योजना कर्नाटक, लाडली योजना हरियाणा, भाग्यश्री योजना कर्नाटक, पंचवटी योजना हिमाचल प्रदेश,
मुख्यमंत्री लखपति दीदी योजना उत्तराखंड, मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न क्रमांक 6, DRDOने हाय स्पीड फ्लाइंग विंग UAV ची यशस्वी चाचणी कोणत्या राज्याच्या अंतर्गत केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। कर्नाटकमध्ये चित्रकूट या ठिकाणी, माझ्या मते मी असं वाचलेलं आहे, चित्रकूट या ठिकाणी DRDOने हाय स्पीड फ्लाइंग विंग UAV ची यशस्वीपणे या ठिकाणी टेस्टिंग घेतलेली आहे। UAV फुल फॉर्म काय? अनमॅन एरियल व्हेकल, म्हणजेच काय? मानवरहित हवाई वाहन असं म्हणता येईल। ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या। या फ्लाइट इंटेललेस कॉन्फिगरेशनसह भारत फ्लाइंग विंग तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशांच्या एलिट क्लबमध्ये भारत या ठिकाणी आता सामील झालेला आहे या टेस्टिंगच्या नंतर। ठीक आहे, DRDOने या ठिकाणी ही टेस्टिंग घेतली आहे। लगेच आपण DRDO बद्दल चर्चा करूया। फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याची स्थापना 1958 ला झाली। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच सोडियम आयन बॅटरी तंत्रज्ञान कोणी सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी KPIT टेक्नॉलॉजीज, ज्याला आपण केपिट टेक्नॉलॉजी असं म्हटलं तरी काय हरकत नाही। तर KPIT टेक्नॉलॉजीजने या ठिकाणी काय केलेलं आहे? इंडियाज फर्स्ट सोडियम आयन बॅटरी टेक्नॉलॉजी लॉन्च केलेली आहे, ज्याचा उद्देश मुख्य बॅटरी सामग्रीवरील जे काय आयात अवलंबित्व आहे ते कमी करणे आहे। लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेमध्ये 25 ते 30% खर्च कमी करण्याचे याच्या मागचं काय आहे? उद्दिष्ट आहे किंवा लक्ष्य आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, गोवा मुक्ती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी पर्याय क्रमांक ए 19 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो गोवा मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो। 2-3 पॉइंट लिहून घ्या। 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिवस आपण साजरा करतो। या दिवशी भारतीय सेनेने पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केले, तसेच या दिवशी भारत युरोपियन राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झालेला होता। ठीक आहे, गोवा मुक्ती दिवस कधी असतो? 19 डिसेंबरला। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल। तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया। काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस। त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस। 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस। त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस। 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी। 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस। 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस। 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी। 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस। 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस। 16 डिसेंबर विजय दिवस। 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस। 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस। 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस। 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस। 23 डिसेंबर किसान दिवस। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो। क्लियर? होय, पुढचा प्रश्न क्रमांक 9, आशियाई विकास बँकेने, ज्याला आपण बोलतो ADB एशियन डेव्हलपमेंट बँक, या बँकेने फायनान्शियल इयर 24 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.3% वरून किती टक्के केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी 6.3 वरून या ठिकाणी इन्क्रीज करून, खूप चांगली गोष्ट आहे, 6.7% केलेला आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या बँक, वेगवेगळ्या एजन्सी जे काही GDP ग्रोथचे जे काही या ठिकाणी टक्केवारी असतात ते सांगत असतात। जसं की फायनान्शियल इयर 2024 साठी कोटक महिंद्रा बँकेने सांगितलं आहे भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.8%, सिटी ग्रुपने सांगितलं आहे 6.7%, DBS ने सांगितलं आहे 6.8%, ADB ने सांगितलं आहे फायनान्शियल इयर 25 साठी 6.7 आणि 24 साठी सुद्धा 6.7, मॉर्गन स्टॅनलीने सांगितलं आहे 6.9 आणि RBI ने सांगितलं आहे 7%।
ठीक आहे, एडीबीने सांगितलं आहे, तर एडीबी बद्दल आपण जाता जाता रिव्हिजन टाकूया. अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा, मुख्यालय आहे मांडलुआंग फिलिपियन्स या ठिकाणी, स्थापना झाली 19 डिसेंबर 1966 ला आणि सदस्यत्व आहे 68 देशांकडे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, भारतीय नौदलासोबतचा जो काही जलविज्ञान करार आहे तो कोणी रद्द केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मालदीवने या ठिकाणी जो काही जलविज्ञान करार होता आपल्या भारतासोबतचा, म्हणजेच भारतीय नौदलासोबतचा, तो या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे मालदीवने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी हार्दिक पांड्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोबत सोबत अजून 2 पॉईंट लिहून घ्या. BCCIने आयकॉनिक नंबर 7 जर्सीला या ठिकाणी निवृत्त केलेला आहे. हा जो काही बहुमान मिळवणारा खेळाडू आहे तो धोनी आहे, जो की दुसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. यापूर्वी BCCIने सचिन तेंडुलकरची 10व्या क्रमांकाची जर्सी सुद्धा या ठिकाणी निवृत्त केलेली होती. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल, मिलेट MILET, मिलेट याचा अर्थ काय होतो? तर मराठीमध्ये म्हणता येईल बाजरी. तर हा जो काही बाजरी महोत्सव होता याचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर पर्याय क्रमांक ए अर्जुन मुंडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा जो काही फेस्टिवल होता याच्या मागचा उद्देश काय होता? तर बाजरी आणि बाजरी आधारित उत्पादनांसाठी जागरूकता वाढवणे आणि एक मोठी बाजारपेठ तयार करणे, हा या मागचा जो काही महोत्सव होता तो उद्घाटन करण्यामागचा मेन उद्देश होता, पर्पज होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केलेले आहे? अमित शाह, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी की एकनाथ शिंदे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.